कृष्णात पाटील देखील आपल्या सोबत आहेत। कृष्णात तब्बल 20 वर्षांनंतर फक्त दोन भाऊच एकत्र आलेले नाहीयेत तर मनसैनिक आणि शिवसैनिक देखील एकत्र आलेले आहेत। काय सध्याचं वातावरण आहे? नाशिकमध्ये दत्तक घेणार होते। नक्कीच दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे शिवसैनिक असू दे किंवा मनसैनिक असू दे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतरची ही मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक आहे, पहिली सभा ही शिवतीर्थवर होते। त्यामुळं नक्कीच उत्सुकता आहे की दोन्ही ठाकरे बंधू काय बोलणार, कुणावर तोफ डागणार आणि यासाठीची संपूर्ण तयारी झालेली आहे। थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होते आणि एक नेते येण्यास सुरुवात झालेली आहे। संजय राऊत आलेले आहेत, त्याचबरोबर इतर नेते आलेले आहेत आणि सर्व उमेदवार देखील येण्यास सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे अत्यंत मोठा असा स्टेज बनवण्यात आलेला आहे। सर्व उमेदवारांना बसण्याची व्यवस्था ही स्टेजवर करण्यात आलेली आहे आणि याच्या सभेमध्ये प्रामुख्यानं मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून जी टीका केली जाईल एक कलाटणी या सभेमुळे मिळू शकते। एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या एकमेव सभेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मोठं शक्ती प्रदर्शन देखील आहे। याच मराठीच्या मुद्द्यावरून 5 जुलैला जे ठाकरे बंधू एकत्र आले होते ती आता राजकीय युती त्यामध्ये प्रावर्तित झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची सभा ही आज पार पडते। गेली 2.5 दशकं ही ठाकरेंची सत्ता या मुंबई महापालिकेवर राहिलेली आहे। अनेक विकास कामं केल्या असल्याचा दावा हा ठाकरेंकडून केला जात असला तरी विरोधकांकडून मात्र टीका केली जाते आहे आणि या 3 वर्षाच्या प्रशासनाच्या काळामध्ये जो काय भ्रष्टाचार झाला आहे त्यावरून देखील ही विरोधक ठाकरे गट हा आक्रमक झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आजच्या या सभेमध्ये राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे। निश्चितच कृष्णात खरं तर आता आजच्या या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे, या अपडेट्सवर देखील आपलं लक्ष असणार आहे।